नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीन वार. तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की होमगार्ड भरती 2024 संदर्भात. तर बघा मित्रांनो, नवीन भरती संदर्भात या ठिकाणी मोठी अपडेट असणार आहे. संपूर्ण माहिती पाहत राहा. सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत राहा. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात. तर बघा, होमगार्ड भरती संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकतो बघा, होमगार्डच्या 9,000 रिक्त जागा भरणार. तर बघा, 9,000 पदांची या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होमगार्ड या पदांसाठी त्या ठिकाणी भरती होणार आहे. जर आपण पाहिले तर बघा, राज्यात गृहरक्षक दलात म्हणजेच होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या 9,000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी 27 तारखेला भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला. राज्यात गृहरक्षक दलासाठी 54,000 जागा मंजूर आहेत, त्यापैकी 9,000 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पदभरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल. सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे 670 रुपये मानधन दिले जाते, तर 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती, त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणार. तर होमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिले जाणार आहे. विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिलेली आहे. तर बघा, जर आपण पाहिले तर लवकरच होमगार्ड होण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी असणार आहे. 9,000 ज्या काही जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत. तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.